नागरिकांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय सरकारने केला त्याची माहिती देण्यासाठी आम्ही सगळे पुणे महानगरपालिकेतले आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक एकत्र आलो. पुणे महानगरपालिकेमध्ये 50 वर्षापूर्वी म्हणजे 1970 सालापासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये 40% डिस्काउंट देण्याचा, 40% सूट देण्याचा आणि सरसकट असा एक नियम होता. 2019 साली अचानक ऑडिट पॅरा निघाला की बा ही तुम्ही कुठल्या आधारे देता आहात आणि ही बंद करा आणि ती बंद करा. याच्यामध्ये एकदा तर त्यांनी निर्णय असा केला ती 70 सालापासून वसूल करा. मग तर एक पुण्याचा नागरिक तर ती वसुली भरण्यासाठी त्याला सगळं विकावं लागलं असतं. नंतर असं झालं की बा 2019 पासून बंद करा. परंतु आपलं शासन आल्यानंतर पहिलं तर ह्या वसुलीला स्थगिती आपण दिली आणि आज शासनाने हा निर्णय केला की ही जी 40% सवलत पुणे महानगरपालिकेमध्ये 70 पासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेटची, डिस्काउंटची होती ती पुढे कंटिन्यू राहील. आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेत राहणारे सगळे नागरिक हे गेले काही दिवस धास्तावले होते, कारण नवीन वर्षाची बिलं येताना त्या बिलामध्ये ह्या 40%ची ॲडिशन येत होती. हा निर्णय आज झाला. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याचा सविस्तर प्रस्ताव येईल आणि एक मोठं टेन्शन गेले काही दिवस पुणेकरांच्या डोक्यावर होतं ते संपलं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज पुणे महानगरपालिकेमधली PMPL, पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन महानगरपालिकेतली PMPL ही केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन शहरांनाच उपयोगी ठरते असं नाही, तर पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा PMPLचे खूप रूट आहेत. ती तोट्यात चालल्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये याची भाडेवाढ करावी का असा विषय आला होता, जी आम्हाला मान्य नव्हती. 2014 पासून भाडेवाढ केलेली नाही तर ते आताही करता कामा नये आणि म्हणून मग एक ती तूट भरून काढण्यासाठी ॲडिशन हवी होती. PMRDAच्या खूप रूट्सवर PMPLच्या बसेस जातात, त्यामुळे त्यांनीही पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखं PMPLच्या तुटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावा असा प्रस्ताव होता. त्याला टेक्निकली PMRDAचे कमिशनर हे PMPLला डायरेक्टर येणं आवश्यक होते, तोही आज निर्णय झाला. आता PMRDAचे कमिशनर हे PMPLला डायरेक्टर असतील आणि त्यामुळे चांगली घसघशीत तुटीमधला सहभाग हा PMRDA पण घेईल आणि तूट भरून निघेल, ज्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेतल्या PMPLच्या बसला आगामी काळामध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता संपली. 2 मिनिट हिंदी में होता ना इतना सारा. अच्छा, तिसरा एक निर्णय मराठीत सांगतो आणि नंतर मग हिंदीमध्ये येतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता शासनाने ऑलरेडी 1 महिन्यापूर्वीच निर्णय केला. चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आचारसंहितेमुळे थांबला होता, तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता आचारसंहिता संपल्यानंतर घोषित झाला. अनधिकृत बांधकामं ह्याला तिप्पट दंड होता, ज्याला आपण शास्ती म्हणू. तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता 1 महिन्यापूर्वीच निर्णय केला आणि आचारसंहिता संपल्या तिचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं की हा तिप्पट दंड जो आहे, शास्ती जी आहे, तो सरकारने माफ केला होता. पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची काही ना काही अनधिकृत बांधकामं ज्याला तिप्पट दंड हा पुणे महानगरपालिकेने आकारला होता. या विषयामध्ये सुद्धा आज मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी जर बाजूच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ही शास्ती आम्ही माफ करतो तर इथेही माफ केली पाहिजे, पुढच्या कॅबिनेटमध्ये तसा ठराव आणू असं मान्य केलं. त्यातून ही जी तिप्पट दंडाची नोटीस येत होती त्याच्यातून सुद्धा पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना रिलीफ मिळेल. हां दादा, एक मराठीचं आहे, अपुऱ्या माहितीवरून डॅमेज करू नका, आपल्या इतकी नाही परंतु पुरेशी मी काम मी करतो. अभी हो विषय नहीं, अभी वो विषय विधानसभेमध्ये अभी ये विषय नहीं है. या लेना है तो पहले इसको पूरा करते, हिंदी में पूरा करते. आज पुणे महानगरपालिका में जो 60 लाख लोग रहते हैं, गत 1 साल से उनके सर पर एक बड़ा 40 साल से या 50 साल से जो उनको 40% प्रॉपर्टी टैक्स में रिबेट मिल रहा था, वो सारा पेंडिंग अमाउंट भरने की ऑडिट इंक्वायरी निकली थी और कम से कम पेंडिंग जो है वो नहीं
वसूल किया जाएगा, लेकिन वो 40% रिबेट कैंसिल किया जाए, ऐसा विषय आया था। तो स्वाभाविक रूप से महानगर पालिका ने 40% बढ़ाकर या टैक्स में 40% रिबेट न दिखाकर बिल्स भेजने शुरू किए थे, तो लोग बड़े टेंशन में थे। आज माननीय मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय के साथ सारे नगर विकास अधिकारियों की बैठक होकर ये निर्णय हुआ कि नेक्स्ट कैबिनेट में इसका प्रस्ताव आएगा और लगभग 70 से यानी 50 साल से जो 40% रिबेट ये प्रॉपर्टी टैक्स में मिल रहा था वो कंटिन्यू रहेगा, कोई वसूली भी नहीं होगी। दूसरा एक महत्वपूर्ण निर्णय हुआ कि पिंपरी चिंचवड महानगर पालिका के लिए 1 महीने पहले निर्णय हुआ, जो पुणे के लिए भी लागू होगा, उसके लिए भी कैबिनेट नोट आएगी। जिन्होंने अनऑथराइज कंस्ट्रक्शन किया है उनको 3 टाइम्स मोर टैक्स की नोटिस आई थी, जिससे लोग बहुत चिंता में थे। अब इसको कहते शास्ती। यह शास्ती जब पिंपरी चिंचवड महानगर पालिका के लिए माफ किया है, तो ये पुणे महानगर पालिका के लिए भी माफ होगी। ये माननीय मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय ने आश्वस्त करने के कारण आज पुणे के दोनों दृष्टि से 40% रिबेट कंटिन्यू रहेगा और शास्ती नहीं लगेगी। ये दोनों निर्णय से पुणे के लोग बहुत रिलैक्स हुए। तीसरा महत्वपूर्ण निर्णय कि 2014 से पुणे की जो बस सर्विस है PMPL, वो एक दूसरे से नेक्स्ट टू मुंबई है या इक्विवेलेंट टू मुंबई है, क्योंकि वह पुणे शहर ही नहीं, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर और पुणे जिले के भी ग्रामीण के कई रूट्स कवर करती है। उसमें यदि हम टिकट में वृद्धि करते तो लोगों को उसमें बहुत दिक्कत आती, लेकिन लॉस इतने बढ़ते जा रहा है कि टिकट में वृद्धि करने का प्रस्ताव था। आज एक बहुत अच्छा डिसीजन हुआ कि ग्रामीण रूट्स जिस PMRDA के अंतर्गत थे, उन्होंने भी साल में बड़ी अमाउंट लॉस में शेयर करनी है। उसके लिए PMRDA के जो कमिश्नर है उनको टेक्निकली PMPL डायरेक्ट करने की आवश्यकता थी। आज वो फाइल साइन हो गई। अब PMRDA के कमिश्नर PMPL के डायरेक्टर बनेंगे और साल में जैसे पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका लॉस में कंट्रीब्यूट करती है, अब PMRDA भी कंट्रीब्यूट करेगी और लोगों पर बस के टिकट में वृद्धि करनी नहीं पड़ेगी। तो ये कुल मिलाकर 3 बड़े निर्णय आज पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका और पुणे डिस्ट्रिक्ट के लिए भी, क्योंकि सारे रूट्स जो बंद करने पड़ते थे अब बंद करने नहीं पड़ेगी। अब पूछिए दादा, काल विधानसभेमध्ये अपुऱ्या माहितीवरून डॅमेज करू नका, आपल्या इतके नाही परंतु मी पुरेसे काम करतो असं तुम्हाला म्हणावं लागलं, नेमकं काय प्रॉब्लेम होती या आधारावर? असं आहे की चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रामधल्या विरोधकांना एक सॉफ्ट टार्गेट आहे की या माणसाला काही बोला, मग तो फार दुरुत्तर करत नाही, तो असं म्हणतो की ठीक आहे बोलणाऱ्याने बोलत जाऊ, आपलं काम करत राहावं। तसाच प्रकार काल सभागृहामध्ये घडला, परवा सभागृहामध्ये घडला की सभागृहामध्ये सकाळी 9:30ला ते सेशन, ऍडिशनल सेशन सुरू होतं विधानसभेमध्ये, त्याच्यामध्ये लक्षवेध्यांना फेस करणारे मिनिस्टर उपस्थित न राहिल्यामुळे सभागृह बंद करावं लागलं। तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की यावेळेला एका दिवशी 3च लक्षवेध्या घ्यायच्या असा नियम असून सुद्धा माननीय अध्यक्ष महोदयांनी असा निर्णय केला की खूप यंग जनरेशन आलेली आहे, त्यांना खूप आपल्या मतदारसंघात ते प्रश्न उपस्थित करायचे असतात, त्यामुळे स्पेशल सिटिंग करून आपण रोज सकाळी 7-8 आणि दुपारी 7-8 अशा 3च्या ऐवजी 16-17 लक्षवेध्या घ्याव्यात, त्यातून न्याय पण मिळाला। पण त्यामुळे 11th आवरला रात्री 12ला वगैरे मिनिस्टरला कम्युनिकेट होतं की तुमची लक्षवेधी लागली, मग सकाळी त्याला ऑफिसरना शोधावं लागतं ब्रिफिंग घ्यायला, आणि मग बऱ्याच वेळेला म्हणावं लागतं की आज नको उद्या घ्या। तसं त्या दिवशी झालं की बऱ्याच मंत्र्यांनी अशी पत्र दिली की बा आमचं उद्या घ्या, त्यामुळे सभागृह बंद पडलं। त्यावर रेग्युलर सेशनमध्ये विरोधी पक्षनेता अजितदादांनी असं म्हटलं की बा जमत नसेल तर राजीनामे द्या, आणि संसदीय कामकाज मंत्री कुठे असतात, ते कुठे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आधी 2 वाजेपर्यंत काम करावं लागतं, त्यांना काही काम करावं लागत नाही। आता त्यावेळेला सायमल्टेनियसली विधान परिषद सुरू असते, तिथे बजेटवर जी भाषणं होतात ती प्रामुख्याने बजेट मांडणाऱ्याने ऐकायची असतात, म्हणजे दीपक केसरकरांनी ऐकायची। दीपक केसरकरांची तब्येत ही अलीकडच्या काही दिवसांमध्ये बरी नाही, त्यामुळे ते ऍडमिट होते। डॉक्टरांचा सल्ला झुगारून ते डिस्चार्ज घेऊन आले, त्या सकाळच्या वेळेला त्यांना काही टेस्ट असतात, ते मला म्हणाले की माझ्याऐवजी तू वरच्या विधान परिषद बस, त्यामुळे मी वर होतो, अजितदादांना माहिती नाही, आणि त्यामुळे त्यांनी हा आरोप केला की कुठे असतात, हे जमत नसेल तर राजीनामा द्या, त्याला म्हणतात अपुरी माहिती। म्हणून मी असं म्हटलं की अपुऱ्या माहितीच्या आधारे
उठसूट अंगावर जाण्याचं काही कारण नाही. आणि प्रत्येक वेळेला आम्ही 40 वर्ष, आम्ही 50 वर्ष, आम्हीही 45 वर्ष आणि त्यातली 13 वर्ष विना वेतन घर सोडलं होतं संघटनेसाठी. ती संघटनेची प्रथा आहे की आयुष्यातली काही वर्ष संघटनेला विना वेतन द्यायची. आणि त्यामुळे आम्ही पण कधी विद्यार्थी परिषद, कधी आरएसएस, कधी बीजेपीची सुद्धा माझी 2 विधान परिषद टर्म म्हणजे 12 आणि आता ही विधानसभेची 16 वर्ष माझी पण झाली ना. आणि 14 ते 19 8 खात्याचा मंत्री होतो मी. आणि त्यामुळे उठसूट आम्ही गेले 40 वर्ष काम करतो तर आम्ही पण 45 वर्ष काम करतो. आम्ही सुद्धा एका गिरणी कामगाराच्या पार्श्वभूमीतून येऊन इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे 40-45 वर्ष आम्ही केलेल्या कामाला असं डॅमेज करू नका अपुऱ्या माहितीच्या आधारे, असा विषय होता. ओके, अब इसको हिंदी में ट्रांसलेट करने वाला आप सबको तो मराठी बोलने के बाद